नमस्कार. बेंगलोरमध्ये राहायला शिकलं की त्याबरोबर फिरायलाही शिकलं पाहिजे. तर बेंगलोरच्या आसपास खूप सारी अशी फिरण्यासारखी ठिकाणं आहेत. तर त्यातलीच तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असेल, ज्यामध्ये मी फिरताना दिसतोय. पण त्यावेळी माझ्यासोबत मित्रपरिवार नेहमीच असेल. तर मित्रपरिवार असल्याकारणाने मी खूप चांगल्या रीतीने सगळी ठिकाणं फिरू शकलो. आता ह्यावेळी हा माझा मोठा निर्णय होता की चला, आता मी एकटाच आहे तर काय करणार, पण कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे. तर मी एक दोघांकडून ऐकलेलं होतं की कोटिलिंगेश्वरा टेम्पल, म्हणजे कोटिलिंगेश्वर मंदिर, हे एक खूप छान ठिकाण आहे, तर तू फिरून ये. आता एक सुट्टीचा दिवस बघून मी ते फिरायला निघालो. आता ते वर्णन केल्याप्रमाणे मंदिरही इतकं सुंदर निघालं आणि त्यात रिमझिम पावसानेही हजेरी लावली की ते फिरायला इतकी मजा आली की काही म्हणूच नका. छान अशी ती लिंग, त्याबरोबर ती मंदिरांची नक्षीकाम खूप छान होतं. ॲक्च्युली ते कोटिलिंगेश्वरा का, तर त्यांचं ध्येय आहे 1 कोटी लिंग तिथे बांधायची किंवा स्थापित करायची. तर आत्ता जवळपास ते त्या लोकांनी 90 लाखाहून जास्त लिंग तिथे स्थापित केलेली आहेत आणि ती जवळपास आता पूर्ण होत येणार आहेत 1 कोटीच्या आसपास. बरं, तर त्या ठिकाणापर्यंतचा प्रवास ही इतका सोपा आहे की तुम्ही बेंगलोरमध्ये कुठेही राहा. मी कृष्णराजपुरम ते बंगारपेठ असं ते स्टेशनचं नाव आहे. ते इतकं मोठं स्टेशन आहे, त्याच्यामध्ये बाहेर उतरू शकता तुम्ही कोणत्याही बेंगलोरच्या ठिकाणाहून, तिथेच उतरायचं आहे. त्या स्टेशनमध्ये उतरल्यानंतर एक पायवाट अशी आडवाट आहे, तिथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला बसेस भेटतील. तर ती बसेस बंगारपेठ ते कमासंद्रा असं हे मंदिराचे एकदम कमानीचं पायथ्याचं ठिकाण आहे. आता मंदिरात आत गेल्यावर जर जगातील सर्वात उंच शिवलिंग असं दिसत असेल आणि इतकं छान दृश्य असेल, ते इतकं रममाण होऊन मी ते फिरत होतो, त्यामुळे तुम्हाला फिरता फिरता कळणारही नाही. ॲक्च्युली जर तुम्हाला इतकं मन रमलं तर पूर्ण दिवसही निघून जाईल. मला थोडी गडबड होती, तर त्यामुळे मी सकाळच्या पूर्ण वेळेमध्ये हे फिरून संपवून काढले. तर आतमध्ये त्या लिंगांसोबत त्या पूर्ण एरियामध्ये बऱ्याचशा देवदेवतांची त्यांनी मंदिरं आणि त्या मूर्त्याही स्थापित केलेल्या आहेत. तर त्यांनी हे फिरण्यासाठी एकेका मंदिरात जाऊन येण्यासाठी त्यांनी अशी प्रदक्षिणासारखं हा रूट बनवलेला आहे किंवा ही रस्ता बनवलेला आहे. त्यासाठी तुम्ही एका कडेने जाता आणि दुसऱ्या बाजूने बाहेर निघता, अशी ती वाट आहे. ते असं खुलं आभाळ, बाजूला निसर्ग आणि हे असं त्यात बांधलेलं मंदिर इतकं सुंदर होतं. त्यात सगळ्यात मोठा लिंग आणि तो नंदी, तो तर विचारूच नका. त्या नंदीकडे पाहून मला तिथेच बसून तिथे ते ओम नमः शिवाय वारंवार सातत्याने कानात इतक्या छान पद्धतीने पडत होतं की मला तिथून निघावंसं झालं नाही. पण तरी मला निघायचं होतं. त्यामध्ये तुम्हाला नाश्ता वगैरे हवा असेल तर तुम्हाला गाभारा, म्हणजे मी जे पायथा म्हटलं, तिथे भेटून जाईल. असं छानसं ठिकाण आहे.